हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आज आपण पाहणार आहोत. हे अपडेट पुणे युनिव्हर्सिटीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज केलेले आहे. जे विद्यार्थी अपकमिंग सेट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं. फ्रेंड, आजचा अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे. त्या दोन्ही चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याही ठिकाणी तुम्हाला सर्वच नेट, सेट आणि पेट एक्झामबद्दल अपडेट कळवले जातील. आज आपण डायरेक्टली MS सेट एक्झामचं अपडेट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमार्फतच पाहूया. तर गाईज, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आज जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट MS सेट डिपार्टमेंटची चेक केली तर त्या ठिकाणी एक नवीन नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल. ते म्हणजे कॅन्डिडेट हुज पेमेंट इज कंप्लीटेड टिल 21 मार्च 2025 6 PM कॅन एडिट देअर ॲप्लिकेशन फॉर्म फ्रॉम 22 मार्च 2025 11 AM to 24 March 2025 till 6 PM फॉर करेक्शन. म्हणजे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांनी MS सेट एक्झामचा फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरताना कुठली चूक जर त्या विद्यार्थ्यांकडून झाली असेल तर तो फॉर्म ते करेक्ट करू शकतात, एडिट करू शकतात या पर्टिक्युलर पिरियडमध्ये. म्हणजे काहीच फॉर्म तुम्ही फिलअप केलेला आहे, फी पण पेड केलेली आहे, पण फॉर्म भरताना तुमचं नाव चुकलं असेल, फोटोच्या जागेवर साईन अपडेट झाली असेल, साईनच्या जागेवर फोटो अपडेट झाला असेल किंवा वडिलांच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झाले असतील किंवा अदर कुठली मिस्टेक असेल तर त्या मिस्टेकला तुम्ही करेक्ट करू शकता 22 मार्च ते 24 मार्च या दरम्यान. या ठिकाणी पुन्हा एक पॉईंट रिमाइंड करेल की करेक्शन विंडो तुम्हाला 22 ते 24 मार्चपर्यंत आहे. पण एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर काही जे करेक्शन आहे ते करेक्शन केल्यानंतर फॉर्म सबमिट कराल आणि एकदा जर फॉर्म सबमिट केला तर करेक्शन विंडो पुन्हा ऑन होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल 22 तारीख आहे, या 22 तारखेला तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन केले, ठीक आहे, तुमचं नाव फॉर एक्झाम्पल चुकलेलं होतं, तुम्ही नाव करेक्ट केलं आणि फॉर्म सबमिट केला कधी 22 तारखेला, कारण करेक्शन विंडो ऑन आहे. आता 23 तारखेला तुम्हाला आठवलं, अरे आपण तर आणखी एक चुकीची काहीतरी गोष्ट केलेली आहे, आपण त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज चुकीचे टाकले किंवा काहीतरी वेगळी चूक केलेली जी तुम्हाला 23 तारखेला लक्षात आली. रिपीट करेल, 22 तारखेला तुम्ही करेक्शन विंडो ऑन केला, तुमचं काही जे करेक्शन होतं ते करेक्शन करून टाकलं, फॉर्म सबमिट केला. 23 तारखेला तुम्हाला असं वाटलं की काही ना काही चूक आपली आहे, ही चूक आपल्याला करेक्ट करायची आहे, तर पुन्हा त्या चूकला तुम्हाला करेक्ट करता येत नाही. म्हणजे थोडक्यात एकदा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा त्यामध्ये करेक्शन करता येत नाही. आणखी एक पॉईंट सांगाल, जो फोटो तुम्ही अपडेट करताय तो अपडेट करताना प्रॉपर वेनी अपडेट करा. चुकून जर त्या ठिकाणी दुसरा फोटो अपडेट झाला तर तो रिमूव्ह करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही फोटो अपडेट करणार आहात त्यावेळेस तो PC मध्ये किंवा फोनमध्ये प्रॉपर नावाने सेव्ह करा, त्याच फोटोवर क्लिक करून तो अपडेट करा. चुकून कुठलाही फोटो अपडेट होतो, रिमूव्ह ऑप्शन नाही आहे, ठीक आहे. म्हणून एकदा करेक्शन विंडो ऑन केल्यानंतर जे काही करेक्शन आहे ते प्रॉपरली करेक्शन करा आणि त्यानंतर फायनल फॉर्म फिलअप करा. सो फ्रेंड, आय होप अपडेट काय हे कळालं असेल. हे अपडेट फक्त ज्या विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरताना चुका झालेल्या आहेत फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. बाकी विद्यार्थ्यांनी या अपडेटला इग्नोर केलं तरी देखील चालू शकतं. तर फ्रेंड, जो एक्झाम होणार आहे तो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर पेपर फर्स्टसाठी आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला पूर्णपणे सिलेबसनुसार कंप्लीट करून दिला जाणार आहे. प्लस त्या संदर्भात MCQs मार्फत डेमो क्वेश्चन पेपर मार्फत प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे आणि एक्झामच्या आधी सर्व सिलेबसची रिव्हिजन देखील करून घेतली जाणार आहे. असा कोर्स आपला आहे. या कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कोर्स जॉईन करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. डेफिनेटली पेपर फर्स्टमध्ये तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. पेपर फर्स्टचा जितका स्कोअर वाढेल तेवढं पेपर सेकंडचं बर्डन कमी होईल आणि एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊन जाताल.
ठीक आहे. सो फ्रेंड, तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर आपला नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज करा, कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन मिळवा. योग्य वाटलं तर पेमेंट करून तुम्ही जॉईन करू शकता. सिंपल. तो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.